आली आहे पुण्यावरनं. तर बघितलं तर घरामध्ये तरकारी वगैरे संपलेली होती. वातावरण कसलं दिसतंय ते भयानक मोबाईल मध्ये ना छान वाटतं ना. तर मित्रांनो, मी आले होते पुण्यावरून आज माझ्या गावाकडे. आणि गावाकडे आल्याच्या नंतर पहिल्यांदा फ्रीज उघडायची माझी सवय आहे. बघितलं तर फ्रीजमध्ये सगळं संपलेलं होतं. म्हणून ठरवलं की आज आपण जायचं आणि मस्त अशी तरकारी घेऊन यायची. तो आता तरकारी आणायला चाललेले, मी आणि हर्षू चाललेलो आहे. तर मी तरकारी कुठून घेत असते हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि चला बाकीचा पण प्रवास आहे. आजचं वातावरण पण खूप छान झालं, तुम्हाला दाखवते भेट. हे बघा, फुल पावसाचं वातावरण झालेलं. बऱ्याच दिवसानंतर ना पुन्हा एकदा आमच्या बाईक वरनं मस्त प्रवास करतोय आम्ही. कारण की 1-2 वर्षापूर्वी 2-3 वर्ष किंवा 4 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. त्याच्या अगोदर हर्ष आणि मी पावसाचं वातावरण झालं की असंच काहीतरी खोटं वगैरे सांगायचं मम्मी पप्पाला आणि मस्त वातावरणात जरा थोडंसं फिरून यायचं. सो आज आम्हाला तसा टाइम मिळालेला आहे. पण तरी सुद्धा फिरायला न जाता आज आम्ही चाललोय मस्त बाकीची भाजी वगैरे आणायला. वातावरण तर खूप जास्त पावसाचं झालं होतं, त्यामुळे मला लवकरात लवकर जाऊन पारगाव मधून भाजी वगैरे सगळी घेऊन यायची होती. इकडे मम्मी वगैरे सगळे बाहेरच बसलेले होते. हर्षू, हा हर्षू सर. आवाज येतोय की नाही माहित नाहीये, पण आता आम्ही विमान चालवतोय. विमान सगळं आपण घेतलेलं आहे. इकडे बघू शकता की पूर्ण तरकारी घेतलेली आहे आणि तरी निघालो. वातावरण एवढं भारी झालं की इथून जाऊच वाटत आहे. गाडी पळवत राहते पण पेट्रोल चला चालो. मी की चालवत सगळं माळवा आणलेले. वरती दिसते का तुम्ही? वरती असं थोडंसं अंतर थोडं किंचित, त्याचं डोकं इथून कापसून इकडं सगळं भाजीपाला आणलेलं आहे ना, तर म्हणून फ्रीज लावून घ्यावं. आणि इकडं वांगी वगैरे आहे. काय काय माळवा आणलेले तुम्हाला दाखवतो. त्यात वांगी आहेत, वांगी, फ्लावर, कोबी, बटाटा, टोमॅटो, अद्रक, लसूण नाही आणला. लसूण आपल्या घरचा आहे, लसूण नाही आणला. भेंडी, मिरच्या, असं काय नाही. पालक आणलाय भाजी करायला मस्त. आता पाऊस दिवस आहेत ना, मग उद्या मस्त तुम्हाला पालकाची भाजी कशी बनवायची ह्याचा पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि मम्मीला कारले आवडतात, त्यामुळे मी कारले घेऊन आणली. एवढं सगळं आणलंय तर माझी मम्मी तर झोपलीये. दाखवत जरा सगळं आणलंय तरी पण प्रॉब्लेम होती. ती काय मला म्हणते माहिती फ्लावर कशाला आणलाय, फ्लावरच्या ऐवजी कोबी घेऊन येतात. इकडं भाजी वगैरे सगळं व्यवस्थित करून लावलंय. इकडे बघा, सुंदर फ्रीज दिसायला लागलाय आता.